श्रद्धासारखं फोटोग्राफी मधलं क्लिकिंग सगळ्यांनाच जमेल असं नाही, पण कम्प्युटरवरती तर आपण सतत क्लिक करत असतो. म्हणूनच यूट्यूब डाउनलोड मध्ये आपण दर एपिसोड मध्ये एक वेगळी वेबसाईट एक्सप्लोर करतो. या आठवड्यात बघूया शचीकडे कुठली नवीन वेबसाईट आहे. youtube.com ही वेबसाईट मी डोळे बंद करून पण टाईप करू शकते, कारण इतकी पाठ झाली आहे ही साईट. तुम्ही, मी आणि जगातली लाखो लोक या वेबसाईटला रोज व्हिजिट करतात. पण ह्याच्यावरती नुसते व्हिडिओज बघण्याशिवाय आपण दुसरं काय करतो? स्वतः म्हटलेली गाणी, व्हिडिओज अशा दुनियेतल्या तमाम गोष्टी तमाम लोक या वेबसाईटवर अपलोड करत असतात. कुटीमान लेगोमान हा इस्रायलचा एक स्मार्ट मनुष्य. त्यांनी या सगळ्या स्क्रॅपमधनं चुनचुनके 7 व्हिडिओज काढलेत आणि ते throughyou.com या वेबसाईटवर अपलोड केलेत. आणि ते देखील त्याने स्वतः एडिट करून. हे व्हिडिओज आपण पाहू शकतो, ऐकू शकतो, अगदी डाउनलोड देखील करू शकतो आणि ते देखील अगदी फुकट. पण सगळ्यात कूल गोष्ट काय आहे माहितीये? तो म्हणजे या वेबसाईटचा लुक. ही वेबसाईट दिसते तर युट्यूब सारखी, पण ह्याच्यातल्या सगळ्या गोष्टी खोडलेल्या आहेत. या वेबसाईटवर म्युझिकचे 7 ट्रॅक्स आहेत आणि गंमत म्हणजे 8व्या ट्रॅकमध्ये त्यांनी या सगळ्या प्रोसेसच्या मेकिंगची कहाणी सांगितली. सगळ्यात एंडला त्यांनी याचा क्रेडिट रोल देखील दिला. मला तर ही वेबसाईट कमी आणि म्युझिक अल्बम जास्त वाटतं. मुझे तो सबके दिल के नजीक होता है, माझ्या पण आहे. म्हणूनच मला नवीन नवीन म्युझिक बँड्स चेकआउट करायला खूप आवडतं. अशाच एका म्युझिक बँडच्या तलाश मध्ये मी गेलेले सत्व 2009 म्हणजेच NM कॉलेजच्या अॅन्युअल फेस्ट साठी. पण तिथे गेल्यावर काय झालं, ऍक्च्युली ही गोष्ट सांगण्याची नाहीये, बघण्याची. मंगळवारची संध्याकाळ NM कॉलेजच्या मुलांसाठी जरा बिझी होती, कारण सत्व 2009चा फर्स्ट डे फर्स्ट शो आणि तलाश या म्युझिक ग्रुपचा परफॉर्मन्स. आम्ही जेव्हा पोचलो तेव्हा अजून तयारीच सुरू होती. म्युझिक बँड तलाशचा अजून साऊंड चेक चालू होता. पण इट्स ओके, हे सत्वचं दुसरंच वर्ष. कॉन्सर्टच्या आधी आम्हाला विवेक भेटला, अर्थात पहिल्यांदाच. आणि बघता बघता त्याचा सुरू झाला डान्स. मुझे बहुत अच्छा लगता है डांस सीखना और डांस परफॉर्म भी करना बहुत अच्छा लगता है. जब मैं डांस परफॉर्म करता हूँ तो मुझे बहुत अच्छा लगता है और दिल को खुशी होती है और आसपास के लोग जमा होते तो और भी मज़ा आता है. एक अच्छा एटमॉस्फेयर और क्राउड जमा होता है. पण प्रोफेशनल ट्रेनिंग त्याला परवडत नाही. घर पे बहुत फाइनेंशियल प्रॉब्लम है और रहता हूँ मैं भी चाल में रहता हूँ, तो पॉसिबल नहीं होता है कॉलेज की फीस और ये इसकी वजह से थोड़ी फाइनेंशियल प्रॉब्लम है. पुढे तलाशचा परफॉर्मन्स सुरू झाला. अँड यू नो व्हॉट, थांबेल तो विवेक कसला. तो आला स्टेजवर, लाईमलाईट मध्ये. आणि त्याला भन्नाट प्रतिसाद मिळाला. आम्ही आलो होतो तलाश म्युझिक बँड साठी, पण इथं सापडली एक वेगळीच स्टोरी, विवेकच्या डान्सिंग स्पिरिटची. 2 वाजायला बरोबर 10 मिनिटं उरलेली आहेत. 12वीच्या विद्यार्थ्यांचा आज शेवटचा पेपर आहे. मग हा शेवटचा पेपर दिल्यानंतर त्यांची पहिली प्रतिक्रिया काय असणार आहे हेच बघायला मी त्यांची वाट बघते. इंग्रजी एक्झाम संपली तर खूप बरं वाटतंय. आता बरंच काही मजा करू शकतो. पुन्हा कधी भेटलो नाही भेटलो या परीक्षेनंतर. अब ना आएंगे वो मस्ती भरे दिन कभी. म्हणून हा क्षण आम्ही आठवणीत ठेवण्यासाठी आम्ही एकत्र हा गाणं गातोय.
I'm really gonna miss this place. I'm gonna miss my college days. Yeah, very happy. Last paper psychology. Exams कशा होत्या? Worst. Okay, bye 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 bye. रिजल्टचं टेंशन असणार आता पुरती एन्जॉय आगे की पढ़ाई की तैयारी करूंगी लॉ बनना है मुझे I'm really gonna miss this place. हमने जो बंक किए थे रॉक्सी का पकड़ा जाना और लफड़े क्या कम किए थे मिल के लिख फिलहाल तो खूप रिलॅक्स फील करते एकदम सुटल्यासारखं वाटतं सुटलो एकदाच्या परीक्षेच्या सर्व या अभ्यासातून वगैरे 12वीच्या. और बाहर आके ये कहना कि साला पेपर खराब था. फर्स्ट थिंग ये आता है कि वर्ल्ड रिकॉर्ड बनाओ सोने में. चांगला नाही गेला. त्यात जाऊन फायरिंग वगैरे जॉईन करणार आहे कभी कभी आय वॉन्ट बी अन आर्म ऑफिसर एक्झामच्या मध्ये ना एकदम काय बोलतात त्याला ना गिटारिंग करायला भेटायची घरातून कोणी रिस्ट्रिक्शन्स होते वैताग येतो 3 तास बसायला मला तरी. त्याला बरा वाटला मला जरा एक्झाम संपली टेन्शन हटले.